MHT-CET 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमधला आपण स्टेटमेंट्स, कंपाऊंड स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ह, ट्रूथ टेबल याच्याशी रिलेटेड सगळे MHT-CET 2004 पासून 2022 पर्यंतचे सगळे क्वेश्चन आपण कव्हर करतोय. ज्याच्यामध्ये हा 2021 मधला क्वेश्चन दिलेला आहे. P दिलेला आहे इट इज रेनिंग आणि Q दिलेला आहे इट इज प्लेझंट. आणि मग त्यांनी सिम्बॉलिक फॉर्म विचारला आहे. सिम्बॉलिक फॉर्म कोणाचा? इट इज नायदर रेनिंग नॉर प्लेझंट. आपल्याला हे माहीत आहे की चूक कुठे होते ते बघूया. आयदर P और Q साठी आपण वापरतो P और Q म्हणजेच P डिसजंक्शन Q. पण नायदर P नॉर Q असेल तर मात्र निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q अशा पद्धतीनं सिम्बॉलिक फॉर्म येतो. हे लक्षात राहिलं पाहिजे. आयदर और असेल तर P और Q याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑरसाठी आपण ऑर म्हणजेच डिसजंक्शन वापरतो. पण नायदर P नॉर Q असेल तर याचा अर्थ नॉट P, ऑर नाही आहे तिथे, अँड नॉट Q. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म नायदर नॉर असेल तर. आणि मग आपण इथे बघतोय नायदर रेनिंग नॉर प्लेझंट याचा अर्थ निगेशन ऑफ इट इज रेनिंग जर P असेल, इट इज नॉट P याचा अर्थ असा आहे इट इज नॉट रेनिंग अँड नॉट प्लेझंट. आणि नॉट रेनिंग म्हणजे काय असेल तर निगेशन P असेल अँड महत्त्वाचं नायदर नॉर असेल तर दोन्हीमध्ये ऑर कनेक्टिव्ह म्हणजेच कंजंक्शन, डिसजंक्शन नाही आहे, कंजंक्शन आहे म्हणजेच अँड आहे. नायदर P आणि नॉर प्लेझंट म्हणजेच नॉर Q. इट इज प्लेझंट Q असेल तर नॉट प्लेझंट म्हणजे निगेशन Q असणार आहे. दोन्हीच्या मध्ये कनेक्टिव्ह काय असलं पाहिजे तर अँड असलं पाहिजे. नायदर नॉरसाठी नॉट P अँड नॉट Q हे लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या. म्हणजेच त्यांनी दिलेल्या ऑप्शनमध्ये डी ऑप्शन करेक्ट आहे.